नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज माझ्यासोबत आहेत इंजिनियर रघुनाथ धामट सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे आत्ताच आम्ही बोलत होतो की मागच्या 35-36 वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. इंडस्ट्रियल आणि इन्स्टिट्यूशनल आपण ज्याला म्हणतो कमर्शियल हा सेगमेंटमध्ये ते जास्त काम करतात. त्यामुळे त्यांचा आजपर्यंतचा जीवन प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते आणि त्यांचा या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर आपण गप्पांची अर्थात सुरुवात अशी करूया. थोडीशी मला तुमची एज्युकेशनल बॅकग्राऊंड कशी होती, कारण त्या काळी शिक्षण सुद्धा फार महत्वाचं होतं, एकतर फार बेसिक होतं. आणि तेव्हा तुम्ही जेव्हा सिव्हिल इंजिनिअर केलं तेव्हा तर मिस्त्री किंवा कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडनं तो ट्रेंड होता. तर तेव्हा तर असं शिकायचा पण ट्रेंड नव्हता. तर हे शिकण्यामागे इन्स्पिरेशन कोण होते ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात? आमच्या वेळी फक्त महाराष्ट्रात 11 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक होते आणि 10वी नंतर आम्हाला तिथे ऍडमिशन मिळायची. हो. 10वीत मला डिस्टिंक्शन मध्ये मार्क होते आणि मला इझिली ऍडमिशन मिळाली डिप्लोमा सिव्हिलला. अच्छा. फक्त माझ्या मित्रांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केलेली होती, ओके. जे मला 2-1 वर्ष सिनियर होते शाळेमध्ये. त्यांना बघून मी परत सिव्हिल इंजिनिअरिंगला जाण्याचा निर्णय घेतला. घरच्यांची इच्छा होती की मी मेडिकल फील्डमध्ये जावं. अच्छा. माझे वडील वगैरे शेतकरी होते. हो हो. पण डेस्टिनी म्हणा काही म्हणा, आय एम व्हेरी हॅपी नक्कीच. ॲज अ सिव्हिल इंजिनियर. क्या बात आहे. पण मित्रांच्यामुळे तुम्ही सिव्हिल इंजिनियर मध्ये आलात. आई वडिलांना तुम्हाला वाटत होतं की मेडिकलला जावं, तुम्हाला स्वतःला कुठल्या फील्डमध्ये जावं असं वाटत होतं तेव्हा? एक काहीतरी निर्मिती, अच्छा. हा जो निसर्गाचा नियम आहे हम्म. त्याच्याकडे बघून तुम्हाला खूप समाधान वाटतं. वा. आणि त्यावेळी शाळेत असताना आम्हाला जे काही देश स्वतंत्र झाल्यानंतर जी देशाची प्रगती होत होती, नवीन नवीन डॅम बांधले जात होते, रोड बांधले जात होते, बरोबर. तर ती एक गोष्ट मनाला खूप आनंददायी ठरत होती की माणसाची प्रगती ह्या माध्यमातून होते. याच्यात आपलाही हातभार कुठेतरी लागला पाहिजे. हे आमचे टीचर लोक जे होते शाळेतले, ते या प्रकारे आम्हाला सांगायचे आणि ती गोष्ट कुठेतरी मनात रुजलेली होती. वा. आणि कदाचित तोच ओढीने मी या क्षेत्रात आला. मग या क्षेत्रात एक असं असतं की जेव्हा आपण हे शिक्षण पूर्ण करतो इंजिनिअरिंगचं, त्याच्यानंतर खरा स्ट्रगल चालू होतो. कारण बऱ्याचदा असं होतं की नवीन माणूस असल्यामुळे त्याला कोणी काम देत नाही आणि काम नाही म्हणून एक्सपिरियन्स नाही, असं एक गणित असतं सुरुवातीला, प्रत्येक क्षेत्रात असतं. तर मग त्यात तुमचा प्रवास कसा होता? तुम्ही सर्व्हिस प्रॅक्टिस कुठं केली आणि जो पहिला प्रोजेक्ट केला तर त्याची आठवण काय आहे? उद्या गुरुपौर्णिमा आहे. हो, अगदी. आणि माझ्या आयुष्यातले जे गुरु श्री अनिल लोढा, स्वर्गीय अनिल लोढा म्हणून, मी डिप्लोमा सुटलो आणि त्यांना जाऊन भेटलो. आज 35-36 वर्ष झाले मी त्यांच्याच बरोबर आहे आणि त्यांच्याच कंपनीत मी आजही काम करतोय. तर तो प्रसंग मला ऐकायचा आहे, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा त्यांच्याकडे गेला असाल 35 वर्षापूर्वी. 35 वर्षापूर्वी मी जेव्हा गेलो तेव्हा ते एक छोट्याशा बिल्डिंगचं फाउंडेशनचं काम सुरू होतं आणि साईटवर उभ्याच त्यांनी माझी इंटरव्ह्यू घेतली. अच्छा. आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही नवीन मुलं आहे, आमचं नुकसान करतात, तुम्हाला अक्कल नसते, मी काही तुम्हाला पगार देणार नाही, बरोबर, इथे साईटवर दिवस रात्र काम करावं लागेल. आणि मी एक सदन शेतकऱ्याचा मुलगा होतो, आमचे द्राक्ष बाग वगैरे होते. आजच्या 35 वर्षापूर्वीचा द्राक्ष बागायतदाराचा मुलगा म्हणजे तुम्ही विचार करू शकता काय तेव्हा मी किती हवेत असेल. आणि मी म्हटलं नाही, मला पैशाची गरज नाही, मी सिव्हिल इंजिनियर झालो तर मला ते इंजिनिअरिंग मध्येच काम करायचं आहे, त्या क्षेत्रातच काम करायचं आहे. बरोबर. हवं तर मी त्याची फी देऊ शकतो. बापरे, एवढं डेअरिंग. मी तुम्हाला बोललो ना, ती हवा डोक्यात असते बागायतदाराच्या मुलाची. पण माझं एक नशीब हे त्यांनी मला त्या क्षणी जॉईन करून घेतलं. आज मी जे काही आहे केवळ त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या परिस्पर्शाने माझं सोनं झालंय असं मी समजतो. क्या बात आहे. खरंच असा गुरु कायम आयुष्यात भेटला पाहिजे. आणि मी परवा पण एक वाक्य फार महत्वाचं ऐकलं की गुरु कोण असतो? जो लघुला गुरु बनवतो. जो लघु असतो, जो शिष्य असतो, त्याच्यातलं ते शिष्य पण काढून त्याला पण गुरु बनवतो, त्याला सगळी आपली विद्या देऊन टाकतो. त्याप्रमाणे तुम्ही त्यांच्याकडनं शिकलात. तर मग त्यांच्याकडनं तुम्ही चांगला घेतलेला गुण कुठला? तर तो कुठला? काय काय शिकलात त्यांच्याकडनं? सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जमिनीवर पाय असणे. तो माणूस इतका मोठा होता सर्वार्थाने,
त्यांचं राहणीमान इतकं साधं होतं की 4 चौघात सांगितल्याशिवाय हे अनिल लोढा आहे कळणार नाही कोणाला कळणार नव्हतं. इतकं साधं त्यांचं व्यक्तिमत्व होतं, तितकी साधी त्यांची वैयक्तिक राहणीमान पण होतं. त्यांनी अनेक लोकांना अनेक प्रकारे मदत केली, पण कधी ह्या कानाचं त्या कानाला किंवा ह्या हाताचं त्या हाताला कळून नाही दिलं. आणि त्यांच्या कामाप्रती असलेली निष्ठा ही वाखाणण्याजोगी आणि अतुलनीय होती. नक्कीच नक्कीच. आणि ही गोष्ट आम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न अजूनही करतोय. बरोबर. जे त्यांनी त्यांच्या मार्गावर चालण्याचा आम्ही प्रयत्न करतो. जे त्यांनी नुसतं तेव्हा सांगितलं, शिकवलं, दुर्दैवाने ते मी सांगतो की माझे ते गुरु या अर्थाने होते की मी डिप्लोमा झालो त्यावेळी माझं वय 22 होतं. तो प्रकारचा एक चिखलाचा गोळाच होता, तुम्ही पाहिजे तसा मोल्ड देऊ शकत होते. आणि माझ्या आयुष्यात तेच शिल्पकार होते. बरोबर. मी आज जे काही आहे, मला जे काही नॉलेज आहे ते सर्व केवळ आणि केवळ त्यांच्यामुळे. नक्कीच. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न आहे की म्हणजे ही इंडस्ट्री लेबर ओरिएंटेड आहे. पूर्वी तर एवढं तंत्रज्ञान सुद्धा नव्हतं जास्तीत जास्त, म्हणजे कॉन्क्रीट सुद्धा मिक्स करायला लेबरच्या थ्रू करायला लागायचं. तर आणि ते अनस्किल्ड होते, त्यांना त्यातलं बरंचसं माहीत नसायचं. किंवा आता सुद्धा असे लेबर येतात बाहेरनं आउट ऑफ महाराष्ट्र की ज्यांना त्यातलं काही माहीत नसतं फारसं. तर अशा वेळेला तुम्ही साईटवर कशी काळजी घेता किंवा कशी ती सिच्युएशन हँडल करता? पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, लेबर हे अनस्किल्ड असतात. हे आपण फक्त एक टेक्निकल भाषेत बोलतो, पण लेबर हा अनस्किल्ड नसतो. प्रत्येक माणसात देवाने काही ना काही स्किल दिलेलं असतं आणि त्या स्किल प्रमाणे तो काम करतो. त्या स्किलचा पुरेपूर वापर करून आपण त्याच्याकडून चांगलं आउटपुट काढून घेणे हे आपलं स्किल असतं. नक्कीच नक्कीच. तर ते तुम्ही कसं करता? म्हणे त्या लोकांशी बोलून त्यांच्या कामावर आपण जे निरीक्षण करतो का हा माणूस कुठलं काम कशा प्रकारे करू शकतो. एक उदाहरण सांगतो. आमच्याकडे पश्चिम बंगालच्या उत्तरेकडचे, ज्याला गोरखालँड म्हणतात, त्या भागातले भरपूर लेबर कामाला येतात. त्यांचा IQ हा जबरदस्त असतो. त्यांना कुठली मशिनरी चालवायला शिकवा किंवा कुठलंही काम करायला सांगा, ते पटकन ते आत्मसात करतात काही दिवसातच आणि फार चांगलं आउटपुट देतात. तुम्हाला फक्त त्या माणसातले गुण ओळखता आले पाहिजे. तुम्ही त्या कुठल्याही दगडातूनही तुम्ही चांगली मूर्ती घडवू शकता. तसं त्या माणसाकडून तुम्ही किती चांगलं काम करून घेऊ शकता. दुसरा आणखीन एक प्रश्न विचारायचा म्हणजे की दरवेळेला किंवा आता सुद्धा कॉम्पिटिशन मध्ये असं होत असेल किंवा कस्टमरची तसं थोडी आता मानसिकता होतीये की त्याला कायम असं वाटतं प्रत्येक कस्टमरला की माझं बजेट कमी आहे. तो इंडस्ट्रियल मध्ये असेल, इन्स्टिट्यूशनल मध्ये असेल, रेसिडेन्शियल मध्ये असेल आणि एवढ्या बजेटमध्ये आता मला ही क्वालिटी मिळाली पाहिजे. तर अशा वेळेला एक सिव्हिल इंजिनियर म्हणून तुम्ही हे दोन्ही बॅलन्स कसं करता, क्वालिटी आणि बजेट? ॲज अ सिव्हिल इंजिनियर आम्ही क्लायंटला सुद्धा एक गोष्ट कायम सांगत असतो की तुम्ही स्ट्रक्चरशी कधीही छेडछाड करू नका किंवा त्याच्यात कॉम्प्रोमाइज करू नका. अगदी अगदी. जसा मनुष्य कसाही असला त्याला तुम्ही 100 रुपयाचाही शर्ट घालू शकता आणि 1000 रुपयाचाही शर्ट घालू शकता. त्याप्रमाणे बिल्डिंगला फिनिशिंग ही तुम्ही कशाही प्रकारची करा, पण बिल्डिंगचं मुख्य आयुष्य हे त्याच्या स्ट्रक्चरवर अवलंबून असतं. त्याच्याशी छेडछाड करू नका. बाकीच्या फिनिशिंग आयटम मध्ये तुम्ही कुठेही कॉम्प्रोमाइज करू शकता का, त्या गोष्टी बदलण्यासारख्या असतात. उद्या तुमच्याकडे बजेट आल्यावर तुम्ही ती हलकी वस्ती काढून चांगली गोष्ट लावू शकता. बरोबर. पण इथं तसं नाही करू शकत. बेसिक स्ट्रक्चर आहे, बेसिक स्ट्रक्चरला त्यांनी कुठल्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज नको करायला पाहिजे. ठीक आहे. दुसरं, तुम्ही आता नाशिक, तर ज्याप्रमाणे क्षेत्र बदलतंय, तंत्रज्ञान बदलतंय, नाशिक पण बदलतंय, तर नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून, एक इथला नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? आता कुठल्या क्षेत्रावर काम केलं पाहिजे? आता कुंभ पण येऊ घातलाय थोड्या वर्षात. नाशिक ही पूर्वी फक्त आपली सांस्कृतिक राजधानी होती, पण आता मी बघतोय आणि अनुभवतोय की नाशिक हे एक मोठं इंडस्ट्रियल हबही होत आहे. कारण की आता मुंबई आणि पुणे हे जो आपण सुवर्ण त्रिकोणात बसलेलो आहे ते हाकेच्या अंतरावर आलेलं आहे. तर नाशिकच्या आजूबाजूला तुम्ही इंडस्ट्रियल एरिया वाढवू शकता, कनेक्टिव्हिटी चांगली करू शकता. बरोबर. आणि तिसरी सगळ्यात मोठी गोष्ट, आता नाशिक एज्युकेशनल हब सुद्धा होत आहे. आपल्या इथे प्रत्येक क्षेत्रात, मेडिकल असो, इंजिनिअरिंग असो, IT असो, प्रत्येक क्षेत्रातले चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूट, कॉलेज उभे राहिलेले आहेत. बरोबर. मग आता तुम्ही म्हणला तसं, सॉरी तुम्हाला मी इंटरप्ट केलं, की इन्फ्रास्ट्रक्चर आहे, इंडस्ट्री आहे, रोड्स आहे, पण त्यातला महत्वाचा तुम्ही मुद्दा सांगितला एज्युकेशन.
बऱ्याचदा असं होतं की आज सुद्धा इम्प्रेशन असं आहे की पुण्या मुंबईतच चांगले कॉलेजेस आहेत आणि इथं चांगले कॉलेजेस किंवा कॅम्पस येत नाहीत किंवा संस्था येत नाहीत अजून सुद्धा, किंवा आहेत तर त्यांचं तसं मार्केटिंग नाही होत. तर मग तुम्हाला काय वाटतं आता प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजे जेणेकरून अशा मोठ्या इन्स्टिट्यूट, चांगल्या नामांकित देशातल्या इन्स्टिट्यूट सुद्धा नाशिकमध्ये त्यांनी आपला कॅम्पस उघडला पाहिजे? नाही, प्रशासनाने त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. जसं की आता आरोग्य विद्यापीठ नाशिकला आहे, हो हो. त्याप्रमाणे अनेक गोष्टींना सुद्धा गव्हर्नमेंटकडून जर चालना झाली. शेवटी असं आहे की पुणे आणि मुंबई प्रत्येक माणसाला अफोर्ड होईल असं नाही. नाशिक अजूनही त्या मानाने फार अफोर्डेबल आहे. अगदी. इथलं वातावरण फार चांगलं आहे, हवामान फार चांगलं आहे. आणि नाशिकचं कल्चरल पार्श्वभूमी जर बघितली तर लोक निश्चित नाशिकला प्रिफर करतील जर आणखी त्यांना सुविधा त्याच्यात मिळाल्या तर, आणि त्याच्यात भविष्य नक्कीच मला उज्ज्वल वाटतं. दुसरं, तुम्ही आता एवढे वर्ष काम करताय तर एक मला असं हवंय की या इंडस्ट्रीमध्ये भविष्यात तुम्हाला स्कोप किती दिसतो? काय वाटतं की किती इंडस्ट्री वाढू शकेल किंवा किती स्कोप आहे या इंडस्ट्रीमध्ये? हे बघा, मुंबई शेवटी बेट आहे, त्याचे लिमिटेशन संपले, त्याची व्हर्टिकल ग्रोथ होते. नाशिक हे मुंबईला पण जवळ आहे, पुण्याला पण जवळ आहे, त्यामुळे नाशिकची हॉरिझॉन्टल ग्रोथला खूप वाव आहे. अजून वाव आहे. बरोबर. आणि इंडस्ट्रीयल, इन्स्टिट्यूशनल, रेसिडेन्शियल या सगळ्या क्षेत्रात अजून नाशिक माझ्या मते 20-25% आपण समजू शकतो आहे सध्या, आहे इतका स्कोप 75% अजून आहे स्कोप. आणि जर कन्स्ट्रक्शन ऍज अ इंडस्ट्री जर पकडलं तर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये किती स्कोप आहे असं तुम्हाला दिसतं ओव्हरऑल पुढं? मी आता कन्स्ट्रक्शनच तुम्हाला सांगतोय की कन्स्ट्रक्शन म्हणजे बाकीच्या मुंबई, पुणे यांच्या जर तुलनेत इथं तर खूपच स्कोप आहे. इथे खूप स्कोप आहे. ठीक आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शन म्हणजे स्टील वापरण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्याचे बघता आणि मग ठरवता? तुम्ही असं साधारण समजू शकता, म्हणजे मी थोडं विषयांतर करून सांगतो. पूर्वी TMT स्टील होतं, आता हे आपलं टॉर स्टील होतं, आता TMT स्टील आलाय. हळूहळू जशी टेक्नॉलॉजी चेंज होते लोकांमध्ये त्याच्या गोष्टी माहिती होत चालतात. आम्ही 2013 पर्यंत टॉर स्टील, हळूहळू TMT इंट्रोड्यूस झालं तेव्हा ते वापरायला लागलो. पण तोपर्यंत लोकांमध्ये काय, इंजिनियर लोकांमध्ये इतकी जागृती नव्हती की त्याचा 50 म्हणजे 415 स्टील हे सर्वांना माहिती होतं, पण Fe500, Fe500D म्हणजे नक्की काय, त्याची डक्टिलिटी काय संबंध आहे, त्याचं केमिकल जे कंपोजिशन आहे ते किती महत्वाचं आहे. ह्या गोष्टी जसे जसे लोकांना माहिती होत गेल्या तसं ते लोक चौकस होत चालले. डिझायनर तर त्याप्रमाणे देतात, पण आता बिल्डर लोक, कॉन्ट्रॅक्टर लोकही त्या गोष्टीकडे लक्ष देऊ लागले की बा आपण चांगलं स्टील वापरल्याचे फायदे काय. बरोबर. आणि आम्ही सुद्धा आता केमिकल कंपोजिशन काय, त्याची ज्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत स्टीलच्या, डक्टिलिटी किंवा त्याचा टेन्साईल स्ट्रेंथ वगैरे, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं जातं. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही वापरलंय का यापूर्वीच्या कुठल्या प्रोजेक्ट? हो, आयकॉन आता मी साईबाबा हॉस्पिटल जे केलंय ते असं समजा का 75% स्टील आम्ही आयकॉनच वापरलेलं आहे. क्या बात आहे. मग त्याच्या, आणि आता माझ्याकडे चांदवडचा SNJBचा मेडिकल हब आहे, तोही जवळ 4 लाख स्क्वेअर फीटाचा प्रोजेक्ट आहे. तिथे आतापर्यंत आम्ही 2000 टन स्टील घेतलंय. क्या बात आहे. मग त्याच्या सर्व्हिस बद्दल, डिलिव्हरी, अवेलेबिलिटी, कॉस्ट याच्याबद्दल काय सांगाल? आयकॉन स्टीलचं एक आहे की ते मार्केटमध्ये फार कॉम्पिटिटिव्ह रेटला मिळतं. दुसरी गोष्ट, ते जे ह्या टेक्निकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्याच्या, त्या प्रत्येक वेळी त्या खऱ्या उतरतात. त्यामुळे आम्ही ते स्टील प्रिफर करतो. दुसरं, इतक्या वर्षातला एक आयकॉनिक प्रोजेक्ट कुठला सांगाल? एकच, असं अवघड असलं तरी सुद्धा. जसं आईला आपले सगळे मुलं चांगले वाटतात, तसे त्या इंजिनियरला आपले सगळे प्रोजेक्ट चांगले वाटतात. कारण प्रत्येक ठिकाणचा अनुभव हा वेगळा असतो. पण त्यातल्या त्यात पश्चिम बंगालमध्ये खडगपूरमध्ये सुप्रीम कंपनीचा आम्ही एक प्रोजेक्ट केला होता. 60 एकर मध्ये इंडस्ट्रियल प्रोजेक्ट होता. माझ्यासाठी तो आयकॉनिक प्रोजेक्ट होता. काय स्पेशालिटी होती? नाही, स्पेशालिटी म्हणजे असं होतं की पश्चिम बंगाल हा आतापर्यंतही
असं इंडस्ट्रीयल फ्रेंडली एरिया नाहीये. नव्हतं. आमच्याकडे सर्व बंगाली लोकच काम करतात. हो, म्हणून तर ते इकडे येतात. आम्ही तिथे जातो, पण तिथली जी काही पार्श्वभूमी आहे ती त्या योग्य नव्हती. पण थोडंसं त्या लोकांना समजून घेतलं आणि त्यांच्याशी जर संवाद साधला, ते लोक खूप चांगले आहे. बरोबर. हो, नक्कीच. आणि मग त्यांच्या सहकार्याने माझा तो प्रोजेक्ट चांगला उभा राहिला. वा. आणि तो अत्यंत म्हणजे आपण असं म्हणू शकतो की अनडेव्हलप एरिया आहे तो. तिथे तो प्रोजेक्ट लावून आहे 50 एकर एरियामध्ये अनेक अडचणींना तोंड देऊन. हे फार महत्वाचं आहे. हा, मग अडचणींवरनं विषय निघालाच आहे तर असा आणखीन एखादा प्रसंग ऐकायला आवडेल की अशी एखादी अडचण आली मोठी आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केलीत? कारण की जी नवीन मुलं येणार आहेत त्यांना हे कायम इन्स्पायरिंग राहील. हे बघा, सिव्हिल इंजिनियरचं आयुष्य मिलिटरीतल्या जवानासारखं असतं. त्याला रोज नवीन कवायत करावी लागते, रोज नवीन प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावं लागतं. जसं मी रिलायन्सचा जो पेट्रोलियमचा प्रोजेक्ट झालेला आहे जामनगरला, त्या प्रोजेक्टवर 98 साली मी होतो. अच्छा. त्या प्रोजेक्ट नंतर आमचं पूर्ण व्हिजनच बदलून गेलं की प्रोजेक्ट कसा करावे. तिथे एक चक्रीवादळ आलं होतं. माझ्यामध्ये 9 मार्च ती तारीख माझ्या कायम लक्षात राहील. 9 मार्च 1998 साली 180 किलोमीटरच्या वेगाने तिथे वारे वाहत होते. त्याच वेळी माझे लेबर तिथे पहिल्याच दिवशी लँड झाले होते सर्व कामासाठी आणि त्या वादळात सर्व काही उद्ध्वस्त झालं. पण त्या उद्ध्वस्तेमध्ये पण आजूबाजूचे लोकांनी परत आपापले काम हळूहळू सुरू केले आणि ते पाहून आम्ही इन्स्पायर होऊन परत माझ्या त्या लोकांना मी धीर देऊन परत कामाला लागलो आम्ही. आणि मी त्या प्रोजेक्ट मधून एक स्पेशल बोनस घेऊन बाहेर पडलो. एवढ्या अडचणीतून इतक्या अडचणीतून पण. हे माझ्यासाठी एक चांगली आठवण आहे. नक्कीच. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न आहे म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर्स येतात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्या तरुणांनी कायम एकच लक्षात ठेवावं की आपण इंजिनियर आहोत. आपल्या आई वडिलांनी खूप मेहनत करून आपल्याला या जागेपर्यंत पोहोचवलंय. लोक आजकाल आम्ही बघतो इंजिनियर्स फ्रेश आमच्याकडे कामाला येतात, ते विसरून जातात की मी इंजिनियर आहे. त्यांना इतकंच माहिती राहतं मला फक्त पैसा हवा आहे. पण त्यांना टेक्निकल नॉलेज झिरो असतं. जेव्हा आपण त्यांना विचारतो तू काय शिकला तर ते एकच सांगतात आम्हाला काहीच शिकवलं नाही कॉलेजला. मी म्हणतो शिकवण्यापेक्षा आपण शिकलो पाहिजे, हार्डवर्क केलं पाहिजे. सिव्हिल इंजिनिअरिंग ही अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला शिकवलीच पाहिजे अशी नाहीये, ती निसर्गच तुम्हाला शिकवत असतो. तुम्ही त्या वातावरणात राहिले तर ऑटोमॅटिक तुम्हाला ते तुमच्या लेबर कडून, तुमच्या मिस्त्री कडून, तुमच्या सहकार्यांकडून ते नॉलेज मिळत जातं. ते आत्मसात करा, हार्डवर्क करा, यश निश्चित. क्या बात. सो ते इंजिनियर रघुनाथ धामटजी आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या क्षेत्रात सगळ्यात महत्वाचे डोळे उघडे ठेवा. एक म्हणजे तुम्ही तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या लेबरकडनं, कॉन्ट्रॅक्टर, मिस्त्री सगळ्यांकडनं शिकू शकाल, पण डोळे उघडे ठेवा. आणि प्रॅक्टिकल तर अर्थात राहावंच लागेल कारण हे क्षेत्रच प्रॅक्टिकल आहे. त्यामुळे इथं तुम्हाला सतत हार्डवर्क पण करायचे, मेहनत करायची आणि प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स तर कायम कामी येतो. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात. भविष्यात सुद्धा असेच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. माझ्याकडून आयकॉन बिल्ड आयकॉनला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.